और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 मधील सेक्शन 25 येथील मरियम यू अपार्टमेंट जवळ गुरुवारी भल्या पहाटे सकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास एका तरुणावर दगडाने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यात योगेशनगर परिसरात राहणारा रोशन सुरडकर गंभीर जखमी झालाय। जखमी अवस्थेतील रोशन सुरडकर याला नातेवाईकांनी तातडीने मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्यानं पुढील उपचारासाठी त्याला मुंबईतील केएम रुग्णालयात हलवण्यात आलंय। घटनेची माहिती मिळताच तात्काळ विठ्ठलवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले। दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत खरात तसेच पोलीस अंमलदार रामदास मिसाळ, दिलीप चव्हाण, चंदू गायकवाड, संतोष सागळे आणि सागर मोरे यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत राजन गुप्ता याला त्याच्या घरातून अटक केली आहे। आज दिनांक 27/8/2024 रोजी सकाळी 5 वाजताच्या दरम्यान रोशन सुराडकर वय 23 वर्ष याची राजन गुप्ता या आरोपीसोबत जुन्या भांडणावरून वाद झाला आणि त्यामध्ये आरोपी राजन गुप्ता याने सेक्शन 25 येथे दगडाने त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर मारून त्याला गंभीर जखमी केलेले आहे आणि सदरचा रोशन सुरडकर जो आहे तो त्यांना सध्या केएम हॉस्पिटल येथे उपचारकामी भरती करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर सदर घटनेच्या अनुषंगाने आम्ही सेक्शन 109(1) प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। त्याचबरोबर यातील आरोपी जो आहे राजन गुप्ता यास आमचे क्राईम पी आहे, त्याचबरोबर एएसआय मिसाळ आणि डीबी टीम यांनी लगेच 4 तासामध्ये ताब्यात घेतलेले असून पुढील अटकेची कारवाई आम्ही करत आहोत। सर, आरोपीवरती काही गुन्हे दाखल आहेत का? त्याचं रेकॉर्ड आम्ही चेक करत आहोत। सध्या हल्ल्यामागचं कारण काय? सध्या तरी हल्ल्यामागचं कारण जखमीच्या वडिलांचं जे जबाब झालेला आहे त्याच्यावरून गुन्हा दाखल केला, त्याच्यावरून असं लक्षात येतं आहे की हे जुन्या भांडणाचं काहीतरी कारण आहे। जखमी जो आहे तो सध्या बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे त्याचा आम्ही तपासादरम्यान आणखी निश्चित कारण काय ते उघडकीस येईलच। स्थिती गंभीर स्वरूपाची आहे त्याची की नॉर्मल? उपचार सुरू आहे केएम हॉस्पिटलला। या हल्ल्यामागील नेमकं कारण शोधण्यासाठी पोलीस पुढील तपास करतायत। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।